10-12 घेऊन द्यायला नको तुम्ही कोणी कोणी मदत केली. पुन्हा एकदा शरद रावते उर्फ लारा कालच्या दिवसभराच्या सत्रात आपल्या संघासाठी योगदान देऊ शकले नाही कारण ते नव्हते. चला सामना लवकरात लवकर चालू करा. पुन्हा एकदा उत्कृष्ट अशी सुंदरशी फेकी परंतु धावबादची संधी होती आणि संधी हुकलेली आहे. समीर 11 कराड काल दिवसभराच्या सत्रात दिमागदार प्रदर्शन करत सुपर 8 मध्ये दाखल झाला आणि तितकेच दिमागदार प्रदर्शन सदाशिवगड क्रिकेट क्लब हजारमाची संघाने सुद्धा केलेले आहे. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. दोन्ही संघाकडे अतिशय उत्कृष्ट असे गोलंदाज आणि उत्कृष्ट असे फलंदाज आहेत. या स्पर्धेमध्ये दोन्ही संघांनी प्रथमच आपला सहभाग नोंदवला आहे. समीर 11 चेंडू जातोय एक टप्पा खाऊन धावेसाठी. नाही लागत ना. पुन्हा एकदा रणजित फराडे ऑल इंडिया ओपन आयकॉन खेळाडू पुणे जिल्ह्यातून आला आहे. आपल्या पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील हा खेळाडू फरांडा गावाला बिलॉंग करणारा खेळाडू ऑल इंडिया ओपन आयकॉन कॅटेगरीमधून आपल्या संघासाठी दाखल झाला आहे. कराड नगरीत छत्रपती शिवाजी स्टेडियम कराड या क्रीडांगणावरती. चला क्षेत्ररक्षण करणारी टीम लवकर लवकर सामना चालू करा. अब्बास कोटे असेल त्याने समालोचन कक्षाजवळ संपर्क साधा. नवीन गोलंदाज आलेला आहे महेश पवार ज्याने कालच्या दिवसभराच्या सत्रात 2 सामन्यामध्ये माझ्या माहितीनुसार 8 विकेट घेतलेले आहेत. असा पर्पल कॅपच्या शर्यतीमधील गोलंदाज महेश पवार संघासाठी दुसरे वैयक्तिक पहिले. पुन्हा एकदा उत्कृष्ट असा चेंडू महेश पवार यांच्या माध्यमातून परंतु भेदक मारा केला महेश पवार यांनी आणि तितकाच उत्कृष्ट असा फटका मारलेला होता रणजित फरांडे यांनी. परंतु क्षेत्ररक्षणाने उत्कृष्ट क्षेत्ररक्षण केले आणि निर्धाव स्वरूपाचा चेंडू टाकला गेला आहे महेश पवार यांच्याकडून. पुन्हा एकदा चेंडूला खोदून काढले आणि चेंडू जातो सीमारेषे बाहेर. कडक कडकडीत
कडकनाथ षटकार. पुन्हा एकदा उत्कृष्ट असा षटकार. रणजित फराडे नावासारखे फराटा शॉट गेलेला आहे. काय दोन चेंडूवरती दोन षटकार आणि संघाच्या धावसंख्येमध्ये भर. पुन्हा एकदा पंचांचा अवांतर धावेचा इशारा. दोन्ही हात समांतर दिशेला आणि बायच्या स्वरूपात एक 2 धावा संघासाठी. दुसऱ्या ओव्हरमधील 3 चेंडू संपलेले आहेत आणि धावसंख्या झालेली आहे 22. आत्तापर्यंत महेश पवार यांनी 3 चेंडूमध्ये 14 धावा खर्च केलेल्या आहेत. काल दिवसभरात आपल्या संघाने उत्कृष्ट अशी गोलंदाजी केली होती, परंतु आज सुरुवातीच्या 3 चेंडूमध्ये त्यांना 14 धावा वसूल केले समोरच्या फलंदाजांनी आणि आपले इरादे स्पष्ट केले आहेत सेमीफायनलच्या दिशेने मार्गदर्शन करण्यासाठी. पुन्हा एकदा खेचून मारलेला चेंडू काय गॅदर करता आला नाही फलंदाजाला आणि चेंडू विसावतोय क्षेत्ररक्षकाच्या हातात. युवा खेळाडू अनिकेत यांचे आगमन झालेलं आहे. हार्दिक स्वागत असेल अनिकेत. टीम मीटिंग नको, चला लवकर क्षेत्ररक्षण साधवा. टीम मीटिंग घ्यायचीच नाही, चला. आपल्याला सामने आणि स्पर्धा आजच पूर्ण पार पाडावायची आहे. आत्तापर्यंत झालेल्या स्पर्धेमध्ये सर्व संघांनी सहकार्य केले आहे. सर्व संघांचे आणि संघ मालकांचे आयोजन समितीतर्फे हार्दिक असे आभार. आणि राहिलेले 3 सामने सुद्धा आपल्या सर्वांच्या सहकार्याने पार पाडू. करायची काढकी होई चिठ्ठी. चला सामना लवकर चालू करा, खूप वेळ होतोय. नंतरचे सामने कमी षटकाचे खेळवण्यात येतील याची सर्व दोन्ही संघांनी नोंद घ्या. विराट कोहलीच्या फॅनने अर्थात सूरज पाटील यांनी विराट कोहलीच्या स्टाईलमध्ये फटका मारलेला होता, परंतु चेंडू काही क्षेत्ररक्षकाला झेल करता आला नाही आणि सूरज पाटील यांनी आपले खाते 2 धावेने उघडले आहे. पुढचा चेंडू महेश पवार. पुन्हा एकदा खेचून मारण्याचा प्रयत्न यशस्वी. सूरज पाटील आक्रमक फलंदाजी. आल्या 2 धावाने खाते आणि दुसऱ्या चेंडूवर 6 धावांनी आगेकूच. याला म्हणतात फलंदाजी. संघासाठी अतिशय उपयुक्त अशा 2 चेंडूत 8 धावा वसूल केलेल्या आहेत
आणि संघाची धावसंख्या पोचते 2 षटकानंतर 30 धावा. अतिशय महागडे षटक. पुन्हा एकदा संघासाठी तिसरे षटक घेऊन येत आहेत शरद रावते उर्फ लारा. आमचे परम मित्र दत्ता काशीद उर्फ आप्पा काशीद. हॅलो, संघासाठी फटका रणजित फराणे यांच्या बॅटमधून. आवाज कमी करा. सुरुवात अतिशय संत होती. पहिल्या षटकात 8 धावा आल्या होत्या, परंतु नंतरच्या षटकात 22 धावा आणि ह्या तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर 6 धावा. अतिशय आक्रमक अशी सुरुवात झालेली आहे. सदाशिवगड स्पोर्ट सदाशिवगड. बर बोलवा कुठायचं काय सेमीफायनल झालं. चला सामना चालू करा. चेंडू आलेला आहे आणि सुंदरसे कमबॅक शरद उर्फ लारा यांच्याकडून रिव्हर्सिपचा फटका. कोण आहे? अतिशय उत्कृष्ट फलंदाजी सूरज पाटील यांच्याकडून. आक्रमक तत्काळ बचावात्मक पवित्रा. पुन्हा एकदा फेअर डिलिव्हरी असेल आणि बॅटिंग करणाऱ्या संघासाठी आता कोणताही रिव्ह्यू असणार नाही याची नोंद संघनायकाने घ्यावी. पुन्हा एकदा निर्धाव असा चेंडू. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर सुंदर असे कमबॅक शरद रावते उर्फ लारा यांचे आणि 3 षटकांमध्ये धावसंख्या पोचली आहे संघाची 39. आजच्या दिवसातील 5वा सामना शरदराव सदाशिवगड स्पोर्ट हजारमाची आणि समीर 11 कराड यांच्यामध्ये. आणि सामना आपण लवकर संपवा. पंचांनी वेळ नोंद करून घेतली आहे.
जखमी झालेला आहे सनी स्पोर्ट समीर 11 कराड संघाचा आणि सबस्टिट्यूट प्लेअर म्हणून गेलेला आहे अनिकेत. संघासाठी चौथे वैयक्तिक पहिले षटक घेऊन येत आहे आयकॉन खेळाडू समीर 11 कराड संघाचा अक्षय भोसले. बोरगाव तालुका सातारा जिल्हा सातारा गावातील उत्कृष्ट असा खेळाडू अक्षय भोसले. रणजित फराडे वैयक्तिक 29 धावावरती खेळत आहे. पुन्हा एकदा लांब लचक गगनाला गवसणी घालणारा षटकार रणजित फराडे यांच्या बॅटमधून आपणास पाहायला मिळत आहे. माफ करा रणजित फराडे. ब्रेक नाही. पुन्हा सामन्याला वेळ देऊ नका. ब्रेक नाही. कोणी मैदानात जाऊ नका. पंच अहो पंचांना विचारतोय तुम्ही काय एवढं अंपायर मग काय बोललो का 45 अंपायर सांगलं म्हणून बोलतो बसतो ना. चला चेंडू आलेला आहे. रणजित फरांडे पुन्हा एकदा सुईतून धागा ओवून काढावा त्याप्रमाणे दोन्ही फिल्डरांच्या मधून चेंडू गॅप मध्ये खेळून काढला आणि धावा वसूल केले. 4 धावा. संघासाठी पहिल्या सामन्यापासूनच अतिशय उत्कृष्ट असे खेळाचे प्रदर्शन केले आहे रणजित फरांडे यांनी. संघ मालक आणि संघ नायकाचा विश्वास सार्थ ठरवला आहे रणजित फरांडे यांनी. आणि पुन्हा एकदा कॅच दोन धावा. रणजित फरांडे आपले वैयक्तिक अर्धशतक पूर्ण करणार का? सर्वांच्या नजरा रणजित फरांडे यांच्या फलंदाजीकडे का त्याला वैयक्तिक अर्धशतकापासून रोखणार समीर 11 संघाचे गोलंदाज. पाहूया आजच्या दिवसातील 5वा सामना. वैयक्तिक 39 धावसंख्येवर खेळत आहे रणजित फरांडे. सामन्यातील चौथे षटक. पुन्हा एकदा रिव्हर्सिप खेळायचा प्रयत्न परंतु प्रयत्न अयशस्वी आणि चेंडू जातोय यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू. अक्षय भोसले समीर संघाचा आयकॉन खेळाडू बोरगाव तालुका सातारा जिल्हा सातारा. अल्पावधीत नाव कमावलेला दोन्ही खेळाडू अक्षय भोसले आणि रणजित फरांडे अतिशय कमी कालावधीने यांनी आपले टेनिस क्रिकेटमध्ये छाप सोडलेली आहे. आणि दोन धावा घेण्याच्या प्रयत्नात धावबाद झालेले आहेत उत्कृष्ट ऑलराऊंडर खेळाडू शिवप्रेमी मलकापूर संघाचे कर्णधार सूरज पाटील तंबूच्या दिशेने मार्गक्रमण करत आहेत. आणि मैदानात दाखल झालेले आहेत नवीन खेळाडू मनोहर जाधव. चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू. बसा की
पुन्हा एकदा उत्कृष्ट असा फटका, पंचांचा इशारा काय येतोय पाहूया. आणि टीम रिव्ह्यू झालेला आहे. पंचांनी निर्णय दिलेल्या रिव्ह्यूसाठी पंचांचा रिव्ह्यू आहे. टीम रिव्ह्यू आपला टीम रिव्ह्यू ग्राह्य धरला जाणार नाही. पंच वेस्टलँडच्या वरती आहे का चेक करा. पंचांचा इशारा आहे चौकार. फक्त चेंडू फेअर डिलिव्हरी आहे का नो बॉल आहे चेक करायचं आहे. चार षटकानंतर धावसंख्या झालेले 56. फक्त नो बॉल आहे का नाही चेक करायचं चाललाय. आणि सैदापूर संघाचे स्टार खेळाडू ज्यांनी काल विरुद्ध संघाच्या घशातून सामना खेचून आणून आपल्या संघाला सेमीफायनलमध्ये धडक देण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेले स्टार खेळाडू, जलदगती गोलंदाज, ज्यांनी केपीएलच्या पहिल्या पर्वात त्रिनय स्पोर्टचे सदस्य होते आपले राजेंद्र गायकवाड यांचे आगमन झाले. त्यांचे सुद्धा हार्दिक स्वागत. फेअर डिलिव्हरी आहे. संघासाठी 5वं षटक घेऊन येत आहेत गोलंदाज. 4 षटकानंतर संघाची धावसंख्या झालेली आहे 56. दोन विकेट, 56 धावा, 4 षटक. हॅलो संघासाठी 5वे आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन येत आहे सनीत स्पोर्ट नाही समीर 11 कराडचा युवा गोलंदाज सनीत. पुन्हा एकदा कॅचचं प्रॅक्टिस दिलेला आहे मनोहर जाधव यांनी. फलंदाज आलेले होते परंतु वैयक्तिक डग बॅक भोपळा 0 या धावसंख्येवर आउट झालेले आहेत. कराड शहरातील अतिशय उत्कृष्ट ऑलराऊंडर 40+ खेळाडू अनिल इंगवले संघासाठी किती धावांचे योगदान देते ते पाहू. पहिल्या चेंडूवरती त्यांनी मनोहर जाधव यांना जेलबाद केले. मनोहर आपल्या बॅटमधून काही उत्कृष्ट फटका काय खेळू शकले नाहीत आणि संघासाठी योगदान देण्यात अयशस्वी. पुन्हा एकदा अनिल भाऊ पुन्हा एकदा उत्कृष्ट असा मारलेला फटका आणि पुन्हा एकदा कॅच प्रॅक्टिस. सलगच्या 2 चेंडूवरती 2 विकेट आणि गोलंदाज सनीत यांना स्पर्धेतील पहिले हॅट्रिक नोंदवण्याची संधी.
विंगावचे अतिशय धडाकेबाज फलंदाज विशाल खबाले मैदानात दाखल होत आहे संघासाठी. लवकर लवकर होईल तर 5ची. हॅलो हॅलो जेवलोय जेवलोय इतकं आणलेलं अजून आणलेलं का अजून. हो हॅट्रिकची संधी होती परंतु बचावात्मक पवित्रा घेऊन विशाल खबाले यांनी धाकड फलंदाजी करत असलेला ऑलराऊंडर खेळाडू रणजित फरांडे यांना स्ट्राईक दिलेला आहे. सुरुवातीच्या दोन्ही चेंडूवरती हेच काम करायचे होते फलंदाजांना परंतु षटकार मारण्याच्या प्रयत्नात दोन्ही फलंदाजांनी सीमेलगत जेलबाद होऊन परतीच्या दिशेने प्रवास चालू. पुन्हा एकदा चौथा चेंडू रणजित फरांडे मारलेला उत्कृष्टाचा फटका पसलायला आहे का आणि पुन्हा एकदा चेंडू जातोय वाऱ्याच्या दिशेने सीमारेषेपार 6 धावांसाठी आणि वैयक्तिक 48 धावावरती पोहोचत आहे रणजित फरांडे. आणि 52 धावावरती खेळत आहेत रणजित फरांडे. वैयक्तिक 52 धावा आपल्या महत्त्वपूर्ण सामन्यात त्यांनी पूर्ण केलेले आहेत आणि संघासाठी अतिशय उत्कृष्ट अशी कामगिरी त्यांच्या बॅटिंगमधून पाहायला मिळत आहेत. रणजित फरांडे यांच्या बॅटमधून आलाय सुंदर असा चौकार, तितकी 7 क्षेत्ररक्षणाची. पुन्हा एकदा गॅपमध्ये मारलाय चेंडू, पाहूया एकदा त्या 2 धावा पूर्ण, तिसरी होईल का. शेवटच्या हाणामारीच्या षटकात 13 धावा खर्च केले आहेत सुनील यांनी आणि 2 विकेट घेतलेले आहेत. 70 धावांचे लक्ष घेऊन मैदानात उतरेल समीर कराड आणि आपणास विनंती आहे लवकरात लवकर आपले दोन्ही सलामीचे फलंदाज मैदानात पाठवा, सामन्याला विलंब होतोय.